सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील तिथल्या या सगळ्या ताया इथे आज इथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि आता इतके आपण भाग केलेले आहेत सोहळा सख्यांचा, त्याच्यामुळे आता सगळ्या ज्या ताया आहेत ह्या सगळ्या आपला कार्यक्रम बघून येत असतात, त्याच्यामुळे तयारीनिशी येत असतात. आणि सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम म्हणजे कसं झालं, आता सोहळा हा सख्यांचा विसर पडे साऱ्या जगाचा, स्वतःलाही विसरून नव्याने सापडलेल्या सुखाचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तुम्ही सगळ्या ताया इथे आज इथे सोहळा सख्यांचा ह्या कार्यक्रमात आलेल्या आहेत. माहेरवाशिणी माहेरी आलेले आहेत, त्याच्यामुळे तुमचे सगळे हट्ट नक्कीच इथे पुरवले जाणार आहेत. आणि अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही. काय मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आज संध्याकाळी 7 वाजता सन मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका सुरू होते, ज्या मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी ही. आणि ह्याच नावावरून आपण एक खेळ इथे खेळणार आहोत. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही किंवा ही. जी ताई प्रश्नांची उत्तरं जास्तीत जास्त बरोबर देईल ती असेल आजच्या ह्या खेळाची आपली हुकुमाची राणी. आणि उत्तर येत असेल तर उडी मारून आधी टाळी वाजवायची. उत्तर येत असेल तर काय करायचंय, उडी मारून टाळी वाजवायची. कशी वाजवाल दाखवा. हे शबाश. ठीक आहे, तर आता आपण या खेळाला सुरुवात करूया. पहिल्यांदा ताई तुमचं नाव सांगा. सोनाली शैलेश येवले. सोनाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 23 वर्ष. भाऊजी काय करतात? आमचं किराणा शॉप आहे. किराणा म्हणजे धनधान्याने संपन्न असं कुटुंब आहे. व्हेरी गुड. माहेर कुठलं? चाळीसगाव. आणि सासर? पाचोरा. व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई तुमचं नाव? मनीषा विजय येवले. मनीषा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 31 वर्ष. भाऊजी काय करतात? तहसील कचेरी. तहसील कचेरीमध्ये आहे. आणि माहेर कुठलं? अंमळनेर. आणि सासर? पाचोरा. व्हेरी गुड, क्या बात आहे. आता बघूया कुठली ताई होते हुकुमाची राणी. आणि 3 अत्यंत बघायचं नाही ताई. आणि जी ताई प्रश्नांतर जास्तीत जास्त उत्तरं बरोबर देईल ती असेल हुकुमाची राणी. तर पहिला प्रश्न असा आहे, 3 वाद्यांची नावं सांगा. 3 वाद्यांची नावं सांगा. उत्तर येत असेल तर आधी टाळी वाजवायची उडी मारून. व्हेरी गुड. थांबा. आता सांगा. तबला, मृदुंग. 3 अजून एक. तबला, टाळ. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 1-0 अशी गुणसंख्या झालेली आहे. पुढचा प्रश्न अत्यंत सोपा आहे. मराठी मधील 3 संगीतकार सांगा. सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. मराठी मधील 3 संगीतकार. येते नाही? तुम्ही सांगा. राम कदम, जगदीश पेपुडकर आणि अशोक पत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर दोघींनाही आलेलं नाहीये. पुढचा प्रश्न असा आहे, आपल्या महाराष्ट्रामधील जे गड आहेत त्या गडांची नावं सांगा. सिंहगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळगड. 4 झालेले आहेत. तुम्हाला येते? 4 पेक्षा जास्त येत आहेत? हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. 4 नावं सांगितलेली आहेत. व्हेरी गुड. 1 आणि 1 अशी ताई बघते ते प्रश्नांचे. 1 आणि 1 अशी गुणसंख्या झालेली आहे. हा तर अत्यंत सोपा प्रश्न आहे. पटकन उत्तर येत असलेले टाळी वाजवायचे. 3 धान्यांची नावं सांगा. गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ. अजून एक राहिलं ना. राजमा. राजमा. नाही, राजमा. अजून कुठलं? नाही, मी आता एवढं सांगतो दाखवतो ना करून. एक राहिले बघा. नाचणी. ऑडियन्स मधनं आलेले आहे, पण हरकत नाही. 4 धान्यांची नावं बरोबर सांगितलेली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता पुढचा प्रश्न म्हणजे एकाच 2 आणि 1 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, गाण्यांची आवड आहे तुम्हाला? म्हणायला नाही सांगणार आहे गाणं. तुम्हाला पण गाण्यांची आवड आहे. ठीक आहे, मग गाण्यांचे 3 प्रकार कुठले? टाळी वाजवायची, आधी टाळीवर उडी मारवायची. व्हेरी गुड. येते? तुम्हाला येते? नाही? कुणाला येते इथे? तुम्ही सांगा. सूर, लय, ताल.
एवढ्या उत्साहाने हात वरती केला मला हा सूर लय ताल हे उत्तर लय चुकलेलं आहे. हा 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 त्यांना द्या इथं. भक्तिगीत, भावगीत, बालगीत. क्या बात आहे. हो हो व्हेरी गुड. मस्त जोरदार टाळ्या ताईंसाठी. ह्या प्रश्नाचं उत्तर दोघींनाही आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे 0-0 मार्क. पण तरी पण 2 आणि 1 अशी गुणसंख्या 1नी ह्या ताई पुढे आहेत. आणि पुढचा प्रश्न असा आहे, कार्यक्षेत्रानुसार यांचा क्रम लावा. आमदार, खासदार, सरपंच, नगरसेवक, राष्ट्रपती. हां कार्यानुसार ह्यांचा क्रम लावायचा आहे. हां आमदार तुमचं. हां व्हेरी गुड. हां सांगा बरं. राष्ट्रपती, हां आमदार, खासदार, नगरसेवक आणि सरपंच. क्रम कार्यानुसार क्रम. हां हां तुम्ही सांगा. तुम्हाला येते, तुम्ही पण टाळी वाजवली ना. राष्ट्रपती, आमदार, खासदार, सरपंच, नगरसेवक. पुन्हा सांगा. पहिलं. राष्ट्रपती, हां आमदार, हां खासदार, हां नगरसेवक, हां सरपंच. नाही चुकलेलं आहे. त्यामुळे दुसरं देऊया. तुम्हाला येते. सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, राष्ट्रपती. बरोबर. क्या बात आहे. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 2-1 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि एक शेवटचा प्रश्न असा आहे. लवकर हा. अत्यंत सोपा आहे. उडी मारून टाळी वाजवायची. आज संध्याकाळी 7 वाजता सन मराठी वाहिनीवर जी मालिका सुरू होणार आहे त्या मालिकेचं नाव काय? हुकुमाची राणी. हुकुमाची राणी ही. क्या बात आहे. गुणसंख्या झालेली आहे 2-1. हा 2-2. आणि आता पुढील इंग्रजी शब्द त्याचा मराठीतून अर्थ सांगायचा आहे. हा टाळी वाजवायच्या आधी. शब्द आहे ऑफिस. कार्यालय. क्या बात आहे. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये या ताईंनी बाजी मारलेली आहे आणि आता विजेत्या झालेल्या आहेत या ताई. अर्थातच या खेळाची आहे हुकुमाची राणी ह्या ताई. हुकुमाची राणी ही. क्या बात आहे. व्हेरी गुड. कासवाने हळूहळू सुरुवात करून का होईना पण शेवटी बाजी जिंकलेली आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप अभिनंदन ताई. खूप अभिनंदन. लग्न झाल्यानंतर ताई तिच्या संसारात इतकी व्यस्त असते आणि त्या जबाबदाऱ्यांमध्ये ती इतकी स्वतःला वाहून घेते की माहेरची माणसं, माहेरचं घर या सगळ्या आठवणींमध्ये जमा होतात. आणि मग मनात इच्छा असून सुद्धा की बाबा माहेरी जायचं आहे असं वाटत असून सुद्धा जबाबदाऱ्यांमुळे जाणं होत नाही. आणि म्हणूनच 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माहेरच आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. आणि माहेरी आल्यानंतर मग माहेरच्या आठवणींना उजाळा तर निघणारच. आणि त्यासाठी आपण माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत आणि माहेरच्या आठवणींबद्दल गप्पा आपण ताईंबरोबर करणार आहोत. आणि त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई तुमचं नाव सांगा. सौ मंगल प्रशांत ठाकूर. मंगल ताई. किती वर्ष झालीत लग्न? 25 वर्ष. आणि सासर? पाचोऱ्यात. आणि माहेर? पुणे. किती वेळा जाणं होतं वर्षातून माहेरी? मी 2-3 वर्षातून एकदा जाते माहेरी. 2-3 वर्षातून एकदा माहेरी जातं. ती ओढ असतेच माहेरी जाण्याची. आणि शाळेत गेट टुगेदर वगैरे असतात त्यावेळेस हमखास जाते कारण माझे अजूनही अजूनही मित्रमैत्रिणी भेटतात मला. अरे वा किती सुंदर. काय माहेरची आठवण सांगाल तुम्ही? माहेरची आठवण सांगेल तर माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात मी 5 ते 6 वर्षाची होती. त्यावेळेस आम्ही 6 बहिणी आणि एक भाऊ फक्त 4-5 ते 5 महिन्याचा होता. मी 4-5 वर्षाची होते. आणि त्यावेळेस आमच्या सगळ्या बहिणींना ड्रेस सारखे होते लग्नामध्ये. आणि बहिणीची जेव्हा वरात निघाली आणि वरातीमध्ये घोडा जेव्हा ह्याला मारुतीला जातो ते मारुतीला नवरदेव फेरा मारतो. तो फेऱ्या मारून घोड्यावर बसून चालले गेले कार्यालयात. पण मी मारुतीलाच फेऱ्या मारत होते. म्हणजे सगळे सगळे चालले गेले. वरात निघून गेले तरी मी मारुतीलाच फेऱ्या मारत होते. एकटाच मारत होते. मग मला काही समजलं नाही. पण थोड्या वेळ जेव्हा मला समजलं की अरे आपल्या इथं कुणीच दिसत नाहीये मग मी थोडीशी रडायला लागले. मग तिथंच एक जण आलेले होते. त्यांनी मग मला खडकी पोलीस स्टेशनला तिथं नेऊन बसवलं पोलिसांजवळ. आणि जेव्हा पूर्ण सगळं लग्न झालं तेव्हा मग माझ्या मोठ्या मामींच्या लक्षात आलं की अरे आपली एक फ्रॉक कमी दिसतोय याच्यामध्ये. काय कमी दिसतोय? एक फ्रॉक कमी दिसतोय. एक फ्रॉक कमी दिसतोय. म्हणजे एक कोणतरी नाहीये बा आपली मुलगी कुठेतरी. सगळं लग्न जेव्हा नवरदेव जेव्हा वाटी लागला तेव्हा मला माझ्या मामीच्या लक्षात आलं. सगळीकडे शोधाशोध केली कुठंच दिसले नाही मी. आणि मग म्हणजे माझे काका पण जेव्हा ते तिथं गेले माझी कंप्लेंट नोंदवायला की आमची एक मुलगी अशाच्या ठिकाणी हरवलेली आहे. तुम्ही स्वतः आणि मी समोर तिथे टेबलावर बसून पोलिसांची गप्पा मारत
लग्नात आणि मग माझे काका म्हणतात अरे इथं पोरगी आपलीच आहे म्हणे. क्या बात आहे. खूप सुंदर ताई, खूप छान आठवण सांगितली तुम्ही बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. मोनिका रोहित देवले, मोनिका ताई, माहेर कुठलं? नाशिक. नाशिक. आणि सासर? पाचोर. सासर पाचोरा. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी कॉन्ट्रॅक्टर आहेत. भाऊजी कॉन्ट्रॅक्टर आहेत. व्हेरी गुड. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. 10 वर्ष झालेली आहे. आणि किती वेळा असं माहेरी जाणं होतं? माहेरी जाणं होत नाही म्हणून मम्मी पप्पांना राग येतो. अच्छा, माहेरी. कारण बरोबर. घरी कोणी नसल्यामुळे मुलींना सांभाळायला जबाबदाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे जाणं होत नाही. नाही. पण असे फोन होतात? हो, होतात. फोन होत असतात. काय आठवण सांगशील माहेरची? जी माझ्या आईन त्यांना माहित नाहीये अशी कॉलेजची एक आठवण आहे. अच्छा. मी आईंपासून काहीच लपवलं नाहीये. अच्छा. पण आम्ही कॉलेजला एकदा असताना हे माझ्या अजूनपर्यंत आईला माहिती नाही? नाही माहित. आता जी पहिल्यांदा- माहित पडेल. आता माहित पडेल. हा, मग आम्हाला सुद्धा ऐकायची काय अशी गंमत आहे आणि काय प्रसंग आम्ही आहे? कॉलेजला असताना माझ्या मैत्रिणी खूप म्हणायच्या की आपण भंडारदरा जाऊ वगैरे असं भंडारदरा, फिरायला. हां. पण मम्मी पप्पांना एकदा दोनदा विचारलं, ते नाही म्हटले की नाही जायचं बुवा असं. मग कॉलेज आमचं 12 ते 5 वाजेपर्यंत असायचं. त्या म्हणायचं की आपण एक गाडी करू आणि जाऊ, आपण येऊन जाऊ तोपर्यंत. मग एक दिवशी कॉलेजला टप्पा मारला. अच्छा. हा. आणि गेलो. कॉलेजला टप्पा मारला. हा. आणि भंडारदरा गेलो आणि तिकडून येताना असं दगडावरनं माझा पाय हे झाला, मुरगाळला. अरे बापरे. तो फ्रॅक्चर झाला. मग आता घरी काय सांगायचं, कॉलेजमध्ये कसं काय पाय फ्रॅक्चर झाला बाबा असं. मग आम्ही 4:30पर्यंत येऊन गेलो होतो भंडारदऱ्यावरनं. पण मग सांगायचं काय बा असं म्हणून बस स्टॉपला आलो आणि स्टॉपवरनं उतरल्यावर माझ्या मैत्रिणी सांगितलं की आपण खोटं बोलू बा थोडंफार. तर बसमधून खाली पडली बुवा असं सांगितलं. स्टॉपवरच हॉस्पिटल होतं, तिथं नेलं आणि माझ्या भावाला फोन केला की ती हॉस्पिटलमध्ये आहे बुवा असं, पाय फ्रॅक्चर झाला आहे, बसमधून पडली. मग मम्मीने ते आले की कसं काय झालं बा. म्हटलं काही नाही, चक्कर आले की पाय मुरगळून पडली बा की ते अजून आईन त्यांना माहीत नाही आहे. पण आता माहिती होईल. आई बघितलं ना, हा ताई टप्पा मारून गेलेली भंडारदऱ्याला. शेवटची आठवण आहे पहिली आहे. पण मग आता त्याच्या मैत्रिणी तुम्ही गेलो होता ते आता भेटता हो, तुम्ही? भेटतो आपण. ताई क्या बात आहे, तुम्ही छान आठवण सांगितली. तुम्ही बसू शकता. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सुरू करूयात आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि या खेळासाठी सगळ्या ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. आणि बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झालं तर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे. आणि खुर्च्यांच्या मधून जायचं नाही. खुर्ची फिरवून आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची जी रिकामी खुर्ची आहे ती तुमच्यापासून जरा जरी लांब गेली तरी ती तुमच्यासाठी बाद. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. हा पटकन बसून घ्या. लोक हा करेक्ट आहे. व्हेरी गुड. इथे बसून घ्या. लवकर बसून घ्या. क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर माग माग माझ्या टीपीला. म्हणत्यात हॅलो, करत्यात फॉलो, इन्स्टा ट्विटरला. वर नंबर मागणं थेट. All you boys just get this thing. बिना friendship लग्न थेट. Get set before it's too late. आली या पोरींची बारी रे, आली या पोरा बाजारी रे. बघायचे सारी नवी पुढारी नारी रे. त्याचे सांगतात ऐकायचे. हे बघा
हा पटकन पटकन हा व्हेरी गुड हा ये बास जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. हा आता एकच खुर्ची वाटली आहे आणि टाळ्या आहेत 3. टाळ्या आहेत 3. बघूया कोण पटवते खुर्ची. आता बघूया पटकवते कोण खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्ले. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. अच्छा अरे ये वा थोडक्या करता खुर्ची गेलेली आहे. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. क्या बात आहे. याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपला चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग. आणि ह्या भागामध्ये आपण अर्थातच अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई तुमचं नाव सांगा. कृतिका पवन ओसवाल. ताई कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे? ॲक्च्युली वर्षासाठी नाही आहे, फक्त 1 मंथसाठी आहे. मी लहान आहे, त्या मोठ्या आहेत. सो माझ्याकडून जर काही चूक भूलमध्ये काही बोलल्या गेलं असेल किंवा त्यांचं मन दुखवलं गेलं असेल तर मी इथे त्यांना क्षमा मागू इच्छिते की म्हणजे माझ्यामुळे तुमचं मन दुखवलं गेलं असेल. छोटी म्हणून मला माफ करा जर मी थोडं काही जास्त बोलली असेल तर. कोणाला काय बोललं? ॲक्च्युली माझ्या नंदेला मी थोडंफार म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीवरून आपलं तू मी होत असतं. पण मी लहान आहे म्हणून तुमची बहीण समजा मला. आणि आपला बोलापणा इथेच आपण नष्ट करूया आणि आपण आजपासून बोलण्यास सुरुवात करूया. नक्कीच तुमची नणंद जी आहे त्या बघतील, तुम्ही बघत असाल तर बघा आणि मला पटकन कॉल करा. हां, आणि माझ्या सासूला पण मी म्हणू इच्छिते ठीक आहे, माझं जर तुम्हाला काही जर नसेल आवडत, जर नसेल करत तर मी लहान आहे. कृतिका अशी, कृतिका तशी, ठीक आहे, मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. पण कृतिका तुमची खूप मोठी आहे, कृतिका तुमची समजूतदार आहे. तर हरकत नाही ताई. खूप मला तुझ्या मनातल्या भावना मला कळत आहेत, त्या माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि तुझ्या माझ्या आईला पण माफी मागायची मला. एकदाच तुम्ही सगळं ठरवा. आई आईला पण माफी मागायची सगळ्यांची एकदमच. हां, आईला याच्यामुळे माफी मागायची कारण की आईचं मन दुखून मी अदर कास्ट लव्ह मॅरेज केली आहे. सो तिचं पण मन दुखलेलं आहे कुठेतरी. तर आता आईला असंच म्हणेन मी की आई मला लवकरात लवकर घरी बोलव. 6 वर्षापासून गेलेली नाही मी माझ्या आईच्या घरी. सो लवकर बोलव बस. 6 वर्षापासून गेलेली नाही. तिच्या विरुद्ध जाऊन जर मी काम केलं आहे तर चुकी माझी आहे. या गोष्टीसाठी हे सगळ्यात मोठं सॉरी असणार आहे माझं. क्या बात आहे. हरकत नाही. आणि तुम्ही या खरं तर माफी मागायला किंवा सॉरी म्हणायला खूप मोठं मन लागते. ते पण इतक्या सगळ्या सख्यांसोबत अख्ख्या महाराष्ट्रासमोर तुम्ही सगळ्यांसमोर तुम्ही माफी मागतायत. खरं तुम्हाला सांगू का, माफी मागणं म्हणजे काय की कुठला कमीपणा नसतो. तुम्हाला त्या नात्यांची किंमत आहे, त्या माणसांची तुमच्या आयुष्यात तुम्हाला किंमत आहे, कदर आहे आणि आदर आहे म्हणून तुम्ही माफी मागतायत. आणि मला खूप छान वाटतं की हे तू अगदी 16 सख्यांचं हे तू अगदी स्वतःचं हक्काचं घर समजतेस, हक्काचं माहेर समजतेस. आणि हे असं जेव्हा तुम्ही करताना तेव्हा मला खूप छान वाटतं. पण ताई तू आज इथे आलेली असतं, तुला मी असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे, माहेरी आली असतं तू. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय आणि या ताईंची ओटी भरायची आहे. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते. मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला माहेराने. आणि खूप छान वाटतंय तुम्ही सगळ्या ताया इथे येऊन आज जो 16 सख्यांचा
हा जो काय सोहळा आहे, तुम्ही जो काय अगदी अप्रतिम धमाल केली आहेत म्हणजे आणि कमाल केलेली आहे, खूप छान वाटते. आणि त्यामुळे असं वाटतं ना की थोडा वेळ अजून मिळाला असता तर अजून छान खेळ खेळता आले असते, तुमचा अजून सहवास मला या भावाला मिळाला असता. पण आजच्या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. क्या बात है, मजा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा